ओम नमः शिवाय. महाकालेश्वर अधिष्ठान. ऋषी म्हणाले, सूतजी, व्यासांच्या कृपेने तुम्हाला सर्व गोष्टींचे ज्ञान प्राप्त झाले. आता महाकालेश्वर अतिर्भवन सांगावे ही विनंती. सूत म्हणाले, या जगात सज्जनांची संगती मिळणे भाग्याची गोष्ट आहे. तुमच्यासारख्या ऋषींचा मला सहवास लाभला. अवंती या नगरीत एक श्रेष्ठ ब्राह्मण राहत होते. ते शिवजींचे परमभक्त होते. ते पार्थिव लिंगांचे पूजन करत होते. या सदाचारी ब्राह्मणास देवप्रिय, मेधाप्रिय, सुकृत व सुव्रत असे 4 मुलगे होते. ते आईवडिलांची आज्ञा पाळत होते. तसेच ते शिवजींची पूजा करत असत. अवंती नगरी तेजोमय होऊ लागली. रत्नमाला पर्वतावर दूषण नावाचा एक दैत्य राहत होता. त्याला ब्रह्माकडून वर मिळाला होता. तो अधर्माने वागत होता. तो दैत्य दूषण अवंती नगरीवर साल करून आला. त्याने तेथील लोकांना सांगितले, तुम्ही धर्माचरण करू नका, शिवभक्ती बंद करा. त्यावेळी तेथील 4 ब्राह्मण परमश्रद्धेने शिवाचे पूजन करत होते. त्यांच्यावर दैत्यांनी हल्ला केला. त्यावेळी शिवजी प्रगटले व दैत्यांचा नाश केला. दूषणाचा पराभव झाला. ब्राह्मणांनी शिवजींना विनंती केली की आपण आता येथे वास्तव्य करा. त्यावेळी शिवजी महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे रूपाने तेथे अधिष्ठित झाले. ते ब्राह्मण मुक्त होऊन शिवलोकी गेले. चंद्रसेनची भक्ती आणि महाकालेश्वराचा महिमा. सूत म्हणाले, ऋषी श्रेष्ठींनो, मी तुम्हाला महाकालेश्वर महिमापर एक कथा सांगतो. उज्जैनी नगरीत चंद्रसेन नावाचा राजा होता. तो महान शिवभक्त होता. शिवजींचा मणिभद्र नावाचा प्रमुख गण त्याचा मित्र होता. एके दिवशी मणिभद्राने राजाला चिंतामणी दिला. चंद्रसेनेने तो मणी गळ्यात बांधला. बाकीच्या राजांना कळल्यावर त्यांनी चंद्रसेनेच्या राज्यावर आक्रमण केले. चंद्रसेन महाकालेश्वरला शरण आला. तो शिवजींची मनोभावे पूजा करू लागला. एके दिवशी आपल्या आईबरोबर 5 वर्षाच्या मुलाने ती पूजा पाहिली. त्याने खेळावयास गेल्यावर शिवलिंगाप्रमाणे दिसणाऱ्या दगडाची पूजा केली. आईने रागाने ती शिवपूजा उधळून टाकली. मुलाला मारले. तो बेशुद्ध पडला. तो शुद्धीवर आल्यावर त्याला एका शिवालयात रत्नलिंग दिसले. आईची परिस्थिती बदलली. सर्व वैभव वाढले. तिने मुलाला जवळ घेऊन शिवजींची क्षमा मागितली. ही बातमी सर्वत्र पसरली. वैरभावाने आलेले राजे ही महाकालेश्वराचे पूजन करू लागले. तेवढ्यात तेथे हनुमंत प्रगटले. ते म्हणाले, या मुलांच्या 8व्या पिढीत नंद महापुरुष होतील. श्रीकृष्ण त्यांच्या घरी येतील. चंद्रसेन आणि श्रीकर यांनी आयुष्यभर महाकालेश्वराची पूजा केली व ते शिवलोकाला गेले. ओंकारेश्वराचा महिमा. ऋषी म्हणाले, सूतजी, आता शिवजींचे ओंकार तीर्थात जे 4थे ज्योतिर्लिंग आहे त्याची माहिती सांगतो. सूत म्हणाले, एकदा नारद गोकर्ण क्षेत्री गेले. बराच काळ शंकरांची सेवा करून ते विंध्य पर्वतावर आले. ते विंध्य पर्वतास म्हणाले, मेरू पर्वत सर्वात उंच आहे, त्याची बरोबरी कोणी करू शकत नाही. हे नारदाचे विचार ऐकून विंध्याचल अतिशय दुःखी कष्टी झाला. त्यामुळे तो ओंकारेश्वरास आला. तेथे पार्थिव लिंगाची स्थापना करून शिव आराधना केली. त्याने शिवजींची अखंड सेवा केली. त्यामुळे शिवजी प्रसन्न झाले आणि काय वर हवा असे विचारले. विंध्य पर्वत शिवजींना म्हणाला, माझ्या मनात जे येईल ते सफल होईल असा वर द्या. त्याप्रमाणे शिवजींनी वर दिला. या वराने विंध्याचलला आनंद झाला. त्या ठिकाणी देव आणि ऋषी आले. त्यांनी शिवजींना येथेच निवास करावयास सांगितले. शिवजींनी ओंकार लिंगाचे 2 भाग केले. ओंकार लिंगामध्ये ज्योतिर्लिंग स्वरूपात असूनही त्यांनी विंध्याचलाने स्थापन केलेल्या पार्थिव लिंगातही निवास केला. हे ज्योतिर्लिंग अमलेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. ही ज्योतिर्लिंग वेगळी असूनही एकरूप आहेत. ओंकारेश्वर अमलेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. विंध्याचल आपल्या स्वस्थानी परतला. त्याची वृत्ती शांत झाली. केदारेश्वराचा महिमा. सूत म्हणाले, ब्राह्मणांनो, भगवान विष्णूंचे नर आणि नारायण असे 2 अवतार झाले. ते बद्रिकाश्रमात तपश्चर्या करत होते. ते नित्याने पार्थिव लिंगाची पूजा करत होते. एके दिवशी त्या लिंगातून शिवजी प्रगटले. त्यांनी वर मागितला, आपण पार्थिव लिंगात निवास करावा, एवढीच विनंती आहे. शिवजी हिमालयाच्या केदार क्षेत्रात ज्योतिर्लिंग रूपाने स्थित झाले. नरनारायणाने त्याचे पूजन केले. हे शिवलिंग केदारेश्वर नावाने प्रसिद्ध झाले. केदारेश्वराची पूजा केल्याने भक्ताच्या मनातील इच्छा पूर्ण होतात.
एकदा पांडव केदार क्षेत्री आले. शिवजींनी आपल्या मायेने महिषाचे रूप घेतले व ते पळू लागले. पांडवांनी धावत जाऊन त्याची शेपटी पकडली तेव्हा तो उभा राहिला. शिवजी त्याच रूपाने तेथे स्थित झाले. त्या रूपाचा शिरोभाग नेपाळमध्ये प्रकट झाला. पांडवांनी तेथे राहून नेमाने पूजा केली. त्यामुळे शिवजींनी त्यांना अनेक वर दिले. केदार क्षेत्रात शंकरांचा नित्य निवास आहे. जो भक्त बद्रीनारायण आणि केदारेश्वर याचे दर्शन घेतो त्याचे अंतर्बाह्य जीवन आनंदी होते. लाखो भक्त बद्रीनाथ केदारनाथला जाऊन जीवनमुक्त होतात. केदारेश्वर शिवप्रभू हे भारताचे स्वामी आहेत. त्याचा महिमा अगाध आहे. त्यांची नित्य नियमाने जो पूजा करतो त्याचे जीवन कृतार्थ बनते. भीमासुराचे अधर्माने वागणे भीमासुराचे अधर्माने वागणे. सूत म्हणाले, ऋषींनो, आता मी तुम्हाला भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचा महिमा सांगतो. पूर्वी भीम नावाचा बलशाली राक्षस होऊन गेला. तो करवारी राक्षसीच्या पोटी कुंभकर्णापासून निर्माण झाला होता. तो अधर्माने वागत होता. एक दिवशी भीमाने आईला विचारले, माझे वडील कोण आहेत? करवारी म्हणाली, माझे विराधाशी लग्न झाले. त्याला रामचंद्रांनी ठार केले. त्याच्या निधनानंतर मी माहेरी आले. रावणाचा भाऊ कुंभकर्ण आपल्याकडे आला. त्याने माझ्यावर अत्याचार केला व तो लंकेला निघून गेला. त्यावेळी तुझा जन्म झाला. प्रभू रामचंद्रांनी कुंभकर्णाचा वध केला. त्यामुळे मी आता एकटीच राहिली आहे. भीमाने ब्रह्मदेवास प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या सुरू केली. ब्रह्मदेव प्रगट झाले. भीमाने वर मागून घेतला की माझ्याकडे प्रचंड शक्ती द्या. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटले. आता भीमाने देवांना राजांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्याने सुदक्षिणा राजाशी भयानक युद्ध केले. तो राजा शिवभक्त होता. त्याला कारागृहात भीमाने बंद केले. तरीही राजा तेथे शिवाचे पार्थिवलिंग तयार करून त्याची पूजा करत होता. ओम नमः शिवायचा सातत्याने जप करत होता. त्याची पत्नी घरी पती सुखरूप परत यावे म्हणून शिव आराधना करत होती. भीम सर्वांना त्रास देऊ लागला. देवांनी शिवजींची आराधना केली. शिवजींनी सांगितले, मी लवकरच भीमाचा नाश करतो. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची निर्मिती. भीमाने सुदक्षिणा राजास कारागृहात देखील त्रास देण्यास सुरुवात केली. भीमाने सुदक्षिणा राजास सांगितले, तू शिव आराधना बंद कर, नाहीतर मी तुला ठार करेन. राजाची आराधना पार्थिव लिंगासमोर बसून सुरू होती. भीमाने त्या लिंगावर शस्त्राचा आघात करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शंकर तेथे प्रगटले. भीम त्यांच्याशी मोठी सेना घेऊन युद्ध करू लागले. त्यांच्यावर फेकलेल्या हत्याराचे शंकरांनी तुकडे केले आणि भीमाचा व त्याच्या सेनेचा पराभव करून त्यांना ठार मारले. त्यावेळी देवदेवता आल्या आणि त्यांनी शिवजींना प्रार्थना केली, शिवजी, तुम्ही येथे राहा. तुम्ही भीमाशंकर नावाने प्रसिद्ध व्हाल. हे ज्योतिर्लिंग भक्तांचा सांभाळ करणारे होईल. आपल्या दर्शनाने भक्तांचे जीवन आनंददायी होईल. भाविक या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतात. जय जय रघुवीर समर्थ.